न्यायालयात न्याय मागण्यासाठी येणाऱ्या पक्षकारांना कमीत कमी वेळेत योग्य न्याय मिळवून देण्याची भूमिका वकिलांनी घ्यावी। यामुळे न्यायालयातील प्रलंबित दाव्यांची संख्या कमी होईल व लोकांचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास दृढ होईल, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संभाजी शिंदे यांनी केलं। राहता येथील नूतन दिवाणी न्यायालयाच्या उद्घाटन प्रसंगी न्यायमूर्ती शिंदे बोलत होते। या उद्घाटन समारंभास मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती के सोनवणे, अहमदनगर जिल्हा व सत्र न्यायाधीश कमलाकर कोठेकर, राहता दिवाणी वरिष्ठ सत्र न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश पी मोदी, राहता न्यायालयाचे न्यायाधीश के कामगौडा, सुहास भोसले, श्रीमती स्वाती नाईक, श्रीमती व्ही कोकाटे, राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते नामदार राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सदाशिव लोखंडे, माजी मंत्री अण्णासाहेब मस्के, अहमदनगर जिल्ह्यातील विशेष सरकारी वकील सुरेश लगड, जिल्हा सरकारी वकील सतीश पाटील, अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील अनिल बोडके, राहता तालुका बारचे अध्यक्ष ॲडव्होकेट तेजस सदापळ आदी मान्यवरांसह जिल्हाभरातील न्यायिक अधिकारी, विधिज्ञ व मान्यवर उपस्थित होते। याप्रसंगी पुढे बोलताना न्यायमूर्ती शिंदे म्हणाले की 2015 पासून राहता बारकडून राहता येथे दिवाणी वरिष्ठ स्तर न्यायालय सुरू करण्याची मागणी होती। कोपरगाव न्यायालयात दिवाणी खटल्यांची संख्या लक्षात घेता या निकषानुसार व प्रोसेसनुसार गुणवत्तेच्या आधारावर राहता येथे हे दिवाणी वरिष्ठ स्तर न्यायालय सुरू केले आहे। हे न्यायालय सुरू करण्यास तसा उशीरच झाला आहे। ग्राम न्यायालय ही संकल्पना चांगली असून ग्राम न्यायालयाच्या संख्येत वाढ होणे व त्याची अंमलबजावणी होणे अत्यंत गरजेचे आहे। ग्रामीण भागातील पक्षकारांना शहरात जाऊन न्याय मागण्यासाठी जाणारा वेळ व खर्च ग्राम न्यायालयामुळे वाचणार आहे। तसेच किरकोळ स्वरूपाचे दावे न्यायालयातच मिळणार आहे। तालुका व जिल्हा न्यायालयातील प्रलंबित दाव्यांची संख्याही घटेल। परिस्थितीनुसार कायद्यामध्ये बदल करण्याची गरज असून निवृत्त न्यायाधीश व तसेच जुने वकील यांचे विचार नवीन कायदा बनविताना घेणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले। देशातील न्यायव्यवस्थेवर असलेल्या मोठ्या प्रमाणात खटल्यांचा ताण याबाबत बोलताना ते म्हणाले की अमेरिकेत जेवढे दावे एका वर्षात न्यायालयासमोर येतात त्या तुलनेने भारतात एकाच आठवड्यात इतके दावे न्यायालयासमोर येत असल्याचे त्यांनी सांगितले। लोकसंख्येच्या प्रमाणात दाव्यांचा विचार केला तर 1 मिलियन लोकसंख्यामागे 50 न्यायाधीशांची नेमणूक असते। या तुलनेने भारतात तेवढ्याच दाव्याकरिता 10 न्यायाधीश आहे। ही संख्या अतिशय कमी असल्याने न्यायाधीशांची व न्यायालयाची संख्याही वाढणे गरजेचे आहे। न्यायमूर्ती सोनवणे यावेळी म्हणाले की राहता येथे दिवाणी वरिष्ठ स्तर न्यायालय फक्त सुरू करून चालणार नसून पक्षकारांना चांगल्या प्रकारे वेळेत न्याय देण्याचे काम करण्याची गरज आहे। त्यामुळे ही जबाबदारी वकिलांनी आपले कौशल्य पणाला लावून कमीत कमी वेळेत व कमी खर्चात कायद्यानुसार पक्षकारांना न्याय मिळवून देणे गरजेचे आहे। राहता न्यायालयाच्या इमारत व परिसरात असलेल्या स्वच्छतेचे व टापटीपपणाचे त्यांनी कौतुक केले। याप्रसंगी जिल्हा सत्र न्यायाधीश कमलाकर कोठेकर यांनीही मनोगत व्यक्त केलं। राहता बार असोसिएशनचे अध्यक्ष तेजस सदापळ यांनी मुख्य न्यायमूर्ती अतिथी यांचा अल्पपरिचय करून दिला। प्रास्ताविक ॲडव्होकेट रघुनाथ बोठे यांनी केलं तर आभार प्रदर्शन राहता न्यायालयाचे न्यायाधीश के कामगौडा यांनी व्यक्त केलं। आमच्याकडे एक आठवड्यामध्ये जजेस पुढे असतात, खूप अशा प्रकारचं टॅक्सिंग अशा प्रकारचं काम असतं, परंतु फॉर्च्युनेटली ॲडव्होकेटचं कॉपरेशन असतं, कर्मचारी कॉपरेट करतात। याच्यामुळे काही प्रमाणामध्ये जेवढा काही आपल्याला त्याच्यामध्ये स्पीड आणता येईल तेवढे आपण आणतो। डिले हा एक मोठा प्रकारचा न्यायव्यवस्थेमध्ये प्रॉब्लेम आहे, हे मान्यच करतो, परंतु त्याची कारणं मी जसं सांगितलं की एक निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट आल्यानंतर 1 कोटीच्या वरती प्रकरणं किंवा 50 लाख 1 कोटीच्या वरती प्रकरणं जर न्यायिक प्रकरणं त्याच्यातून होऊ शकतात आणि जर करस्पॉन्डिंग इन्फ्रास्ट्रक्चर किंवा संख्या दिली नाही सगळ्या गोष्टीची तर मग हे एक्सप्लोजन वाढत राहणार। आता बाकीच्या अनेक गोष्टी अशा बोलण्यासारख्या आहेत। आता आपण म्हणजे लेजिस्लेचर्सच्या विचारासाठी म्हणजे आपण एक सांगू शकतो की 1860 साली मेकॉलेने IPC ड्राफ्ट केला आणि तोच आपला चालू आहे। त्याच्यावर मंथन होण्याची गरज आहे। आपल्या समाजामधल्या काय गरजा आहेत, आजच्या समाज बदलत आहे आणि समाजाच्या काय गरजा आहेत त्या दृष्टिकोनातून घेऊन कायद्यामध्येही काही बदल करण्याची आवश्यकता आहे का, याच्यावरती लेजिस्लेचर्स आणि हे पार्लमेंटचं काम आहे, हे काही न्यायव्यवस्थेचं काम नाही। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस शेवटचं स्पीच दिलं त्यांच्या कॉन्स्टिट्यूशनल असेंब्लीमध्ये त्यावेळेस त्यांनी असं आवर्जून सांगितलं की आपण हे घटना आणली आहे, कायदे आणलेले आहेत, सगळं आपण 3-4 वर्षांनी मंथन करतोय, प्रिअम्बल आली, सगळ्या गोष्टी आहेत, सोशल जस्टिस आहे, आपण कन्सेप्ट इक्वॅलिटी ऑफ ऑपॉर्च्युनिटी स्टेटसचा त्याच्यामध्ये घातलेला आहे, परंतु खऱ्या अर्थाने समाजामध्ये जोपर्यंत इनइक्वॅलिटीज कमी होणार नाहीत तोपर्यंत न्यायव्यवस्थेपासून
गोरगरीब दलित हे वंचित राहतील. त्याच्यामुळे इक्वॅलिटी सोसायटीमध्ये येण्याची फार गरज आहे. या राहता येथील न्यायालयाच्या स्थापनेकरिता ज्यांचं महत्त्वपूर्ण असं जे योगदान आहे आणि ज्यांच्या महत्त्वपूर्ण प्रयत्नाने या न्यायालयाची आणि या दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर या न्यायालयाच्या उभारणीमध्ये ज्यांचा मोलाचा वाटा आहे असे आमचे राहता तालुक्याचे भाग्यविधाते, महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते सन्माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब. राहता येथील दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर सुरू होण्यामागे आम्हाला प्रथम आठवतं सर 2014 साली आम्ही मी आणि आमचे वकील संघाचे ज्येष्ठ सदस्य, माझे इतर सहकारी, आम्ही 2014 साली आदरणीय शिंदेसाहेब अहमदनगर जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती असताना त्यांची भेट घेतली आणि राहता या ठिकाणी सिनियर डिव्हिजन कोर्टाची आम्ही मागणी केली. क्षणाचाही विलंब न करता आदरणीय शिंदेसाहेबांनी त्यास मान्यता दिली आणि आम्हाला असं आवर्जून सांगितलं की मी संपूर्ण माहिती घेतो आणि राहता येथे सिनियर डिव्हिजन कोर्ट लवकरात लवकर कसं सुरू होईल यासाठी मी आपल्याला संपूर्णतः या ठिकाणी आश्वस्त करतो. त्यांच्या या वैयक्तिक स्वतः लक्ष या सर्व प्रकरणामध्ये या दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर राहता या ठिकाणी सुरू करण्यासाठी स्वतः वैयक्तिक लक्ष घालून आज आपण सर्वजण भाग्यशाली आहोत की आदरणीय शिंदेसाहेबांच्या हस्ते या ठिकाणी वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयाचा या ठिकाणी उद्घाटन समारंभ पार पडलेला आहे. आमच्या संपूर्ण राहता वकील संघास या गोष्टीचा आनंद होत आहे. न्यूज रिपोर्टर संदीप वावड, S9 मीडिया, राहता.